ശാലോം. എല്ലാവരും സുഖമായും സന്തോഷമായും ഇരിക്കുന്നു എന്ന് കരുതുന്നു. കർത്താവ് ഇവരെയും ഐശ്വര്യമായി അനുഗ്രഹിക്കട്ടെ. ഇന്ന് നമ്മൾ ഒരു കർത്താവിന്റെ ദാസനെയും അദ്ദേഹത്തിന്റെ കൂട്ടായ്മയും പരിചയപ്പെടാൻ പോവുകയാണ്. കഴിഞ്ഞ കാലങ്ങളിൽ നമ്മൾ മഹാരാഷ്ട്ര മിഷന്റെ ഭാഗമായി നമ്മുടെ സ്ട്രീറ്റ് മീറ്റിങ്ങുകളുമായി ബന്ധപ്പെട്ട് പല സ്റ്റേറ്റുകളിലും കടന്നു പോകാനിടയായതിന്റെ ഭാഗമായി മഹാരാഷ്ട്രയിൽ നാം പോവുകയും അത് സംബന്ധമായി നമുക്ക് പരിചയപ്പെടുകയും ഒക്കെ ചെയ്യാൻ കഴിഞ്ഞ കുറച്ച് ദേവദാസന്മാരുണ്ട്. കഴിഞ്ഞ ആഴ്ചയിൽ നമ്മൾ അതിൽ പാസ്റ്റർ നികേഷിനെ പരിചയപ്പെട്ടു. ഈ ആഴ്ച നമ്മൾ പാസ്റ്റർ ഗജനനെയാണ് പരിചയപ്പെടാൻ പോകുന്നത്. അദ്ദേഹവുമായി നമുക്ക് കഴിഞ്ഞ കാലങ്ങളിൽ ഒരു നല്ല കൂട്ടായ്മയ്ക്ക് കർത്താവ് അവസരമൊരുക്കി. അവിടെ ആയിരിക്കുന്ന കർത്താവിൻ്റെ വേലയിൽ നമുക്ക് ചാനൽ 1 നമുക്ക് ഒരു കൈത്താങ്ങാകുവാൻ, ഒരു സഹായകമാകുവാൻ ദൈവം നമ്മെ സഹായിച്ചു വരുന്നു. അതോർത്ത് കർത്താവിന് സ്തോത്രം ചെയ്യുന്നു. അതിന് മുഖാന്തരമായ വ്യക്തികളെയും കുടുംബങ്ങളെയും എല്ലാം കർത്താവ് ഐശ്വര്യമായി അനുഗ്രഹിക്കട്ടെ. ഇന്ന് നമ്മൾ അവിടെ മഹാരാഷ്ട്രയിൽ കർത്താവിൻ്റെ വേലയിലായിരിക്കുന്ന ദേവദാസൻ, നമ്മൾ കൈത്താങ്ങുകൾ കൊടുക്കുന്ന ഒരു ദേവദാസനാണ്. അദ്ദേഹത്തെയാണ് നാം പരിചയപ്പെടാൻ പോകുന്നത്. അദ്ദേഹം നമ്മളോട് അല്പം സംസാരിക്കും. അദ്ദേഹത്തിൻ്റെ സാക്ഷ്യവും അദ്ദേഹം അവിടുത്തെ സാഹചര്യങ്ങളും ഒക്കെ പറയും. അദ്ദേഹത്തിൻ്റെ സഭയും അവിടുത്തെ കൂടിവരവും അവിടുത്തെ കുഞ്ഞുങ്ങളെയൊക്കെ നമുക്ക് കാണുവാൻ ഈ അവസരം ഒരുക്കാം. നമുക്ക് തുടർന്ന് വീഡിയോയിലേക്ക് പോകാം. ഗോഡ് ബ്ലെസ് യു. എല്ലാവരെയും കർത്താവ് അനുഗ്രഹിക്കട്ടെ. തുടർന്ന് ആ വീഡിയോ മുഴുവനായും നിങ്ങൾ വാച്ച് ചെയ്യണമെന്ന് ഓർപ്പിക്കുന്നു. കർത്താവ് അനുഗ്രഹിക്കട്ടെ. प्रेज द लॉर्ड, हालेलुया। मैं प्रभु को धन्यवाद देता हूँ इस वक्त कि मुझे गवाही देने के लिए प्रभु ने यहाँ पे मुझे बुलाया है। और प्रभु इस यूट्यूब चैनल में जो भी दासी जो भी पासवान है, जो विश्वासी लोग हैं, उन सभी को मैं बताना चाहूँगा कि प्रभु यीशु मसीह आपसे प्यार करता है। और प्रभु यीशु मसीह के नाम में मैं आप सभी को शालोम कहता हूँ। आमीन। मेरी गवाही मैं बताना चाहूँगा कि मेरा नाम गजानन डोंगरे है। मैं अमरावती डिस्ट्रिक्ट से हूँ और मेरा गांव बेनवाड़ा शहीद है, जो छोटा सा गांव है। उस गांव में हमारा परिवार बड़ी शांति के साथ में रह रहा था। दिक्कतें बहुत थी, गरीबी थी और काम मजदूरी करके मेरे माता पिता हमें पढ़ा रहे थे, हमें सिखा रहे थे। और हमारा परिवार बड़ा धार्मिक था। पूजा पाठ करना, लोगों को भोजन दान करना, नारियल चढ़ाना, मुर्गों को बलिदान करके उसके लहू को छिड़कना, और ऐसे कई बातें वो करने लगे अपने घर की शांति के लिए, हमारे लिए। लेकिन उसमें वो सेटिस्फाई नहीं थे, वो आनंदित नहीं थे, उनको शांति नहीं थी। और उस वक्त मेरी माता जो थी अकेली हमें जो पढ़ा रही थी, उसके साथ में हम भी मोल मजदूरी करने लगे। जो बांधार है, बांधार नदी के ऊपर में बांधते हैं, उसमें मिट्टी डालते हैं, काम करते हैं। वहाँ पे हम काम करने लगे। फिर माता को हम स्कूल के बाद में आकर हम सहायता करते। कैसा भी हमारा परिवार चलने लगा। और उसी दरमियान प्रभु के दास जो थे आरडी सुधांशु हमारे परिवार में आकर प्रभु का वचन हमें दिया। और उन्होंने कहा कि प्रभु आपसे प्यार करता है। और उसी वक्त मेरी माता रोने लगी और रोते वक्त बोली, परमेश्वर होता तो मेरे पति और हमारी परिस्थिति ऐसी नहीं होती। उस वक्त पास्टर जी ने कहा कि क्योंकि मैं तेरा परमेश्वर यहोवा हूँ
जो तेरा दाहिना हाथ पकड़ कर कहूंगा कि मत डर, मैं तेरी सहायता करूंगा। यशायाह का ग्रंथ जो था उन्होंने उनको बताया, प्रभु के वचनों से उन्होंने उनसे बात की, उनको सुसमाचार सुनाया। प्रभु यीशु मसीह ने हमारे जीवन के लिए क्या किया है, हमारे जीवन में जो भी गलत बातें थी उनके लिए क्या किया है, इन सारी बातों से उनको बताने के बाद में उनको रियलाइज हुआ कि मैं गलत हूँ, और मेरी माता ने प्रभु यीशु मसीह को अपना उद्धारकर्ता के स्वरूप में ग्रहण किया। और उस वक्त मेरे भाई, मेरे बहन और हम सभी लोग प्रार्थना के लिए बैठते थे, और प्रार्थना में प्रभु हमें चला रहा था। और अब कुछ दिन के बाद में कई लोग हमारे घर में आकर बैठने लगे, गीतों को गाने लगे, वचनों को पढ़ने लगे, और ऐसे करते करते ऐसी मंडली वहां पे स्थापित हुई। और मंडली स्थापित होने के बाद में कुछ गांव के जो पुढ़ारी लोग जो थे, उन लोगों को पता चला कि यहाँ पे मसीह का काम चल रहा है, तो उन्होंने हमें विरोध किया, हमें बताया कि ये सब बंद करो, नहीं तो हम आपको इस गांव से बेदखल कर देंगे। तो मेरी माता कहा कि जब मैं इस परेशानी में थी, बड़ी कठिनाई में मैं गुजर रही थी, तब आपने कुछ नहीं किया, लेकिन इन दास ने आकर हमें सांत्वना की, हमारे लिए दुआ की, और हमारा अच्छा होने लगा, और हमने प्रार्थना नहीं छोड़ी। तभी उन लोगों ने हमसे रिश्ता तोड़ दिया उन्होंने। जो हमारी जमीन थी, जो हमारा प्लॉट था, उस प्लॉट पे उन्होंने अपना मंदिर बनवाया, और वहां पे हम कुछ नहीं कर सके। उन्होंने पॉलिटिशियन में जाकर रिपोर्ट भी हमारे दाखिल किया, लेकिन हमने कुछ उनको जवाब नहीं दिया, क्योंकि प्रभु ने कहा है कि बुराई के बदले बुराई मत करो। और यही बातें हमारे पासवान ने सिखाई थी कि जो वो कर रहे वो करने दो, सिर्फ आप शांत रहो। और हम शांत रहे। हम छोटे थे, और उस छोटेपन में पासवान को बड़ी चिंता हुई कि इन बच्चों के भविष्य का क्या होगा। तो उन्होंने हमें एक बोर्डिंग में, जो मसीह बोर्डिंग था, उस बोर्डिंग में हमें दाखिला दिया। वहां पे हम पढ़ने लगे, प्रभु के वचनों में हम बढ़ने लगे, प्रभु की स्तुति आराधना वहां पे करने लगे, और बहुत सारी एक्टिविटीज वहां पे हमें करने के लिए मिली। बड़ा आनंद मिलता था, और अच्छा लगता था कि वहां पे हमें कोई हमारा कोई तो है। और उस वक्त मैं 10वीं कक्षा में गया, और 97 में 1998 में 1987 में मेरा बैप्टिज्म हुआ। और उस बैप्टिज्म में मेरे जीवन में जो भी बातें थी, वो सब बातें निकल गई। मुझे असली शांति मिलने लगी। मैं पूरा बदल चुका था। मैंने बड़ी आराधना की थी, प्रार्थना की थी उसके लिए कि प्रभु, जब मैं बपतिस्मा लूंगा तब मेरे जीवन से जो इस संसार की बातें हैं वो निकाल दे,
मुझे अच्छा इंसान बना दे और मैं तुझे मेरा उद्धारकर्ता के स्वरूप में मैं ग्रहण करता हूँ। और हमारे पासवान जो थे उन्होंने हमें बैप्टिज्म दिया और मेरे पापों की क्षमा हुई और मैं प्रभु में बढ़ने लगा। और बढ़ते बढ़ते मैं इतना बढ़ा कि मैं प्रभु के दास के साथ में जाकर के सुसमाचार बताने लगा, ट्रैक्स बांटने लगा, वो लोगों के पास जाने लगा और किताबों को लेकर बच्चों को देने लगा। संडे स्कूल को हम चलाने लगे। तो ऐसे करते हुए प्रभु के दास के मन में एक बात आई कि ये बच्चा प्रभु की सेवा कर सकता है और मुझे एक अच्छा सा जो डोनर था, जो बाइबल कॉलेज के लिए जो फीस भरनी थी वो मुझे दिया और मुझे बाइबल कॉलेज के लिए भेजा गया। मैं वहाँ पे बाइबल कॉलेज होने के बाद मैं सेवकाई नागपुर जिला में मैं 5 साल सेवकाई की और रेवरेंड सुल्तान बंसो इन्होंने मुझे पवित्र आत्मा के बारे में बताया। उसकी शिक्षा के लिए मुझे कोल्हापुर जिला में जो जयसिंहपुर गांव है शिरोर तालुका में, वहाँ पे भेजा और वहाँ पे मुझे पवित्र आत्मा का वरदान मिला। मैं 1 साल तक उस वरदान के लिए मैं प्रार्थना करने लगा, मैं वचनों को पढ़ने लगा, मैं उस के लिए फास्टिंग प्रेयर करने लगा। मैं वो मिला पाने के लिए मैं बहुत कष्ट किया और उस वक्त प्रभु ने मुझे अन्य भाषा का वरदान दिया। और मैं क्या बोल रहा हूँ प्रार्थना में ये मुझे भी नहीं पता चल रहा था, लेकिन कुछ लोगों जो दास थे उन लोगों ने कहा कि इसको प्रभु ने चुन लिया है। और मैं उस वक्त होश में नहीं था। मैं उस स्वतः मजबूत व्हा, परिवाराला मजबूत करा। परिवार मजबूत झाला तर चर्च ऑटोमॅटिक मजबूत होते। हालेलुया, हालेलुया। काल्याची होळी झाली ना, होळी काल पेटली की नाही? सगळी लाकडे एकत्र आली तेव्हा ती आग पेटली आहे की नाही? बरोबर आहे की? सगळे पेटले पाहिजे देवाच्या आज्ञामध्ये, तर चर्च वाढणार आहे। नाही तर ये रे माझ्या मागल्या टाक करण्यात चांगल्या 50 वर्ष गेली तरी असंच। देवामध्ये उभे राहा, देवामध्ये राहा, देवामध्ये राहा, देवाच्या वचनामध्ये राहा। ओके, डोळे बंद करू, आपण प्रार्थना। कोणाला असं आहे की माझी गोष्ट समजली नाही, बरोबर होतं का चुकीचं होतं? काही चुकीचं असेल तर माफ करा। हा, बरोबर होतं? कोण तयारी करणार की मी माझ्या स्वतःसाठी आणि परिवारासाठी प्रार्थना करणार? कोण बोलतं? ഇത്രത്തോളം സമയം ഈ വീഡിയോ സശ്രദ്ധം വാച്ച് ചെയ്ത എല്ലാ മാന്യ സഹോദരങ്ങളെയും കർത്താവ് ഐശ്വര്യമായി അനുഗ്രഹിക്കട്ടെ, ഏറെ നന്മകൾ കൊണ്ട് നിറയ്ക്കട്ടെ എന്ന് ഞാൻ ആഗ്രഹിക്കുകയും ആശംസിക്കുകയും പ്രാർത്ഥിക്കുകയും ചെയ്യുന്നു. നമ്മുടെ ചാനൽ 1-ന്റെ കൂട്ടായ്മയുടെ ഭാഗമായി ഇന്ത്യയുടെ പല സ്റ്റേറ്റുകളിലും അതുപോലെ തന്നെ നമ്മുടെ നാട്ടിലുമൊക്കെയായി നമുക്ക് ചെറിയ കൈത്താങ്ങലുകൾ നൽകുവാൻ കർത്താവ് നമ്മുടെ കൂട്ടായ്മയിൽ കൂടി വരുന്ന പ്രിയപ്പെട്ടവരെ കൊണ്ട് സഹായിക്കുന്ന ഓർത്ത് ഞാൻ സ്തോത്രം ചെയ്യുന്നു. ഇന്ന് നാം കണ്ടത് മഹാരാഷ്ട്ര മിഷനിലെ ഗജനം പാസ്റ്ററാണ്. കഴിഞ്ഞ ദിവസം നമ്മൾ കണ്ട വീഡിയോയിൽ നികേഷ് പാസ്റ്ററായിരുന്നു. അടുത്ത ദിവസം നമ്മൾ മറ്റൊരു വീഡിയോയുമായി വീണ്ടും വരുന്നതായിരിക്കും. സ്വതം നമ്മൾ വടക്കേ ഇന്ത്യൻ മേഖലകളിൽ സുവിശേഷ വേലയിൽ നമുക്ക് കർത്താവ് നമുക്ക് നൽകിയ കഴിവിനനുസരിച്ച് പ്രാപ്തിക്കത്തോണം ആകാവുന്നതുപോലെയൊക്കെ നാം ചെയ്യുന്നു. സ്വതം അതിൽ പങ്കാളികളാകുന്ന എല്ലാ പ്രിയപ്പെട്ടവരെയും ഓർത്ത് ഞാൻ കർത്താവിന് സ്തോത്രം ചെയ്യുന്നു. ആകാൻ ആഗ്രഹിക്കുന്ന പ്രിയപ്പെട്ടവർക്ക് തീർച്ചയായും അവസരങ്ങളുണ്ട്. നിങ്ങൾക്ക് പ്രാർത്ഥിക്കുവാൻ, അതുപോലെ തന്നെ നിങ്ങളുടെ ആരോഗ്യം, നിങ്ങളുടെ സമയം, നിങ്ങളുടെ സമ്പത്ത് ഒക്കെ അതിനകത്ത്
ഭൂമിക്കകത്ത് സുവിശേഷത്തിൻ്റെ വ്യാപ്തിക്കായി നിങ്ങൾക്ക് വിതയ്ക്കുവാനുള്ള അവസരങ്ങളുണ്ട്. കർത്താവ് നിങ്ങളെ അതിനായി ഉപയോഗിക്കട്ടെ. സമയം അടുത്തിരിക്കുകയാൽ, കാലം തികഞ്ഞിരിക്കുകയാൽ, കർത്താവിൻ്റെ വരവ് സമാഗതമായിരിക്കാൻ വളരെ ഉത്സാഹത്തോടെ കർത്താവിൻ്റെ വേലയിൽ നമുക്ക് ഒരുമിച്ച് പ്രയത്നിക്കുവാൻ പ്രിയപ്പെട്ടവരെ കർത്താവ് സഹായിക്കട്ടെ. ഈ വീഡിയോ നിങ്ങൾക്ക് താല്പര്യമായെങ്കിൽ നിങ്ങളുടെ പ്രിയപ്പെട്ടവർക്കൊന്ന് ഷെയർ ചെയ്ത് കൊടുക്കുകയും അതൊന്ന് ലൈക്ക് ചെയ്യുകയും നമ്മുടെ ചാനലൊന്ന് സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്യുകയും ഒക്കെ ചെയ്യണമെന്നും പ്രത്യേകം ഞാൻ ഉത്സാഹിപ്പിക്കുകയാണ്. കർത്താവ് എല്ലാവരെയും ഐശ്വര്യമായി അനുഗ്രഹിക്കട്ടെ. അടുത്ത ദിവസം മറ്റൊരു വീഡിയോയുമായി നമുക്ക് വീണ്ടും കാണാം. അതുവരെത്തേക്കും കർത്താവ് തങ്കച്ചിറയിൽ സുരക്ഷിതമായി സൂക്ഷിക്കട്ടെ. ഗോഡ് ബ്ലെസ് യു. ലവ് യു എവരിവൺ. നിങ്ങളുടെ പ്രിയ സഹോദരൻ മനോജ് മാത്യു.